दरम्यान मराठा नेते विनोद पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते। मात्र उमेदवारी दुसऱ्याला मिळाल्यानंतर विनोद पाटलांनी लढाई कायम ठेवत फडणवीसांची भेट घेऊन पुन्हा नवा अध्याय सुरू केलाय। मराठा आरक्षण याचिकेच्या माध्यमातून राज्यभरात चर्चेत असलेले विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू केलेत। मुख्यमंत्री शिंदेंचे निकटवर्तीय मानले जाणारे विनोद पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होती। मात्र संदीपान भुमरेंच्या पदरात उमेदवारीची माळ पडल्यानं विनोद पाटलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। मी एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांची तीव्र इच्छा होती की विनोदला उमेदवारी दिली पाहिजे, परंतु मला कल्पना आहे त्यांच्या पक्षातील 2 आमदार व राज्यसभेचे एक सदस्य यांनी माझ्या उमेदवारीला तीव्र विरोध केला। का केला ते त्यांना त्यांचं माहिती। विनोद पाटलांनी हा धक्कादायक दावा केल्यानंतर नागपूर गाठून देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। पुन्हा या मैदानात संधी द्यावी यासाठी फेरविचाराचा संदेश वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो। सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे। तीच चर्चा करण्यासाठी मी माननीय फडणवीस साहेबांची आज या ठिकाणी भेटली। संभाजीनगरात ठाकरेंच्या चंद्रकांत खैरेंविरोधात शिंदेचे संदीपान भुमरे विरुद्ध एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील विरुद्ध अफसर शेख अशी चौरंगी लढत असताना अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले हर्षवर्धन जाधव आणि विनोद पाटील महायुती आणि मवियाची गणितं बिघडवू शकतात। विनोद पाटील यांनी प्रयत्न सोडलेले नाहीयेत। आम्ही ही लढाई लढणार आहे, ही निवडणूक लढणार आहे असे विनोद पाटील बोलतात आणि त्यांची आणि मुख्यमंत्री यांची वारंवार भेट ही होत आहे आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सुद्धा भेट झालेली आहे। त्यामुळं ही लढाई अजूनही सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।